अनेक वर्ष आमदार सुधाकरपंत परिचारक होते, अनेक वर्ष सत्ता नगरपालिकेची त्यांच्या हातामध्ये होती. गेल्या 40 वर्षात आम्ही त्यांना कारभार करताना बघितलंय. पंढरपूर बद्दल त्यांचं विजन काहीच नाही. जर इकडं प्रणिती भालके नावाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जर बघितलं, एक रणरागिणी कारभार करणार आहे. जे आज ते म्हणतायत की केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असला पाहिजे. याच्या अगोदर ते काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस आमदार सुधाकरपंत परिचारक होते. राज्यात काँग्रेसची सत्ता होती, केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आणि नगरपालिका त्यांच्याच ताब्यात होती. पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या सत्ता तुमच्याकडे होत्या, तरी सुद्धा तुम्ही त्या टायमाला कुठलाही निधी पंढरपूरमध्ये आणून पंढरपूरचा विकास करू शकलेला नाही. ज्या श्यामलताई शिरसट आहेत त्या कारभार करणार आहेत का? मग लक्ष्मण पापरकर ते स्वतः कारभार करणार आहेत का? तर ना श्यामलताई शिरसट ना लक्ष्मण शिरसट. कारभार पुन्हा एकदा परिचारक पार्टी किंवा परिचारकाची नेते मंडळीच करणार आहेत. पैसे किती देतील? 5,000 रुपये सुद्धा मताला देतील. पण ते 5,000 रुपये म्हणजे रोज 5 रुपये घेऊन, रोज 3 रुपये घेऊन तुमचं आमचं भलं होणार आहे का? भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये जर सत्ता गेली, त्यांचा नगरसेवक झाला, तर जिथं मुख्यमंत्री म्हणतील तिथेही नगरसेवक नगराध्यक्ष खाना सह्या करून मोकळे होणार आहेत. आणि जसं राज्य सरकारला वाटते तसंच कारभार होणार आहे. त्यांना कोणीतरी जाब विचारणारा पाहिजे, त्यांना पंढरपूरकरांच्या वतीनं कोणीतरी भांडणारा पाहिजे. तो कोण आहे? तर ती डॉक्टर प्रणिती भालके. एखाद्या अधिकाऱ्याला असेल, एखाद्या राजकारणाला असेल, भांडायची धमक ताकद फक्त प्रणिती भालके यांच्याकडे आहे. तर स्त्रीला वाव देत असताना कर्तृत्ववान स्त्री आपण पुढे आणली पाहिजे आणि ती छबी फक्त प्रणितीताई भालकेंमध्ये दिसते. नगराध्यक्ष कोण असावा, कुठल्या पक्षाचा असावा, कुठल्या जाती धर्माचा असावा ह्याला जास्त महत्व नाही. तो विजनरी असावा, त्याला काहीतरी पंढरपूरसाठी कळवळा असला पाहिजे. तो नगराध्यक्ष या पंढरपूरला असावा आणि त्या भालके आहेत असं मला वाटतं. तीर्थक्षेत्रांचा विकास करत असताना त्या तीर्थक्षेत्रामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुविधा पुरवण्यासाठी म्हणून जर काही रोड रस्ते कनेक्टिव्हिटी असेल, ड्रेनेजचे पैसे असतील किंवा जर काही शासन निधी देत असेल तर ती कोणावर उपकार करत नाही. येणाऱ्या भाविकांसाठी म्हणून ती शासन देतंय आणि पंढरपूरला त्याचा लाभ होतोय. तर ते शेवटपर्यंत तो निधी खर्चला जात नाही ह्याची खंत पंढरपूरकरांच्या मनात आहे. आणि तो पंढरपूरचा निधी जर पंढरपूरवाल्यांसाठी खर्च करायचा असेल तर डॉक्टर प्रणिती भालकेंची गरज आहे. ह्या नगरपालिकेच्या शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत, डिजिटलायझेशन केल्या गेल्या पाहिजेत, त्यांची अवस्था चांगली गेली पाहिजे. आणि हे सगळं कोण करल? तर प्रणिती भालके. व्यापारी वर्गामध्ये असेल, तरुण वर्गामध्ये असेल, झोपडपट्टीमध्ये असेल, सर्व जाती धर्मामध्ये असेल, आमच्या बाजूने कुणीतरी उभारणारा असावं. मग वेळ पडली तरी एखाद्या अधिकाऱ्याने जर मोजोर असेल तर त्याची गचुरी पकडणारा पाहिजे. वेळ पडली तर उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, त्याला पंढरपूरमध्ये तुला येऊ देणार नाही म्हणून सांगणारा पाहिजे आणि त्याच्या मागे जनता उभारणारी पाहिजे. असा एकमेव प्रतिनिधी आज दिसतोय ते म्हणजे प्रणिती भालके. आमदार भारतीय जनता पार्टीचा, नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा, शासनाला भांडायची यांच्यात धमक नाही. सही कर म्हणलं की गपचूप सही करून मोकळे होणार आहे ते. आणि हे लोकांना आता वाटायला लागले की आम्हाला आमच्या बाजूने भांडणारा कोण आहे आणि जो अंडर करंट आहे तो हाय. आज तुम्ही सांगताय मी 10 रस्ते केले, 20 रस्ते केले, 25 रस्ते केले. पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा मार्गावरनं फिरताना किंवा उपनगरांमधनं फिरताना अनेक रस्त्यांची जी अवस्था आहे त्या अवस्था बघितली तर आम्हाला अनेक पाहुणेरावळे असतील, अनेक लोक पंढरपूरला दर्शनासाठी येणारे ओळखीचे असतील, मित्र परिवार असेल, अनेक जण म्हणते तुमच्या पंढरपूरची अवस्था बकाल आहे. मग तुम्ही सत्तेत आहे पण तुम्ही पंढरपूरच्या ह्या शाळांसाठी, ज्या प्राथमिक शाळा आहेत ह्या सगळ्या शाळा आज बंद अवस्थेत बघायला मिळत आहेत. आता ह्यांच्या पण खाजगी शिक्षण संस्था आहेत. तुम्ही तुमचं सीबीएसईचं स्कूल काढता, तिथं बऱ्याच गोष्टी करता. मग तशाच पद्धतीने पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिकांचा मुलांना कुठं जायचं? भारत नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं काम करत असताना अग्निशमन केंद्र झालं, जलशुद्धीकरण केंद्र आहे, तिथं त्या कुठल्या वेगवेगळ्या टाक्या बिक्या अशा रस्त्यावर पडलेल्या असायच्या, त्यांना कंपाऊंड करायचं काम केलं. खाली जिथून पाणी उचललं जातं तिथं कंपाऊंड करायचं काम केलं गेलं. अनेक वर्षाची माळी समाजाची मागणी होती महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असावा आणि भव्य दिव्य असं महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक तयार केलं गेलं. त्याच पद्धतीची मागणी आंबेडकरी जनतेची होती. तर तिथं जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, त्या ठिकाणी भव्य असं स्मारक लोकार्पण केलं गेलं. पंढरपूर शहरामध्ये अहिल्याबाई होळकरांचा पुतळा असावा असा एक धनगर समाजाची मागणी होती. तिथं अहिल्याबाई होळकरांचा पुतळा झाला. त्याच पद्धतीने जिजाऊ पुतळा तयार होत असताना शेवटचे कमी पडणारे 5 लाख रुपये भारत भालकेंनी स्वतःच्या पैशातनं ते 5 लाख रुपये दिले आणि मग जिजाऊ साहेबांचा पुतळा आम्ही तयार करू शकलो. गेल्या 30-40 वर्षापासून तुमच्या हातामध्ये नगरपालिकेचा कारभार आहे, तुम्ही आमदार आहे, तुमचं राज्य सरकार आहे, तुमचं केंद्र सरकार आहे, तुम्ही काही करू शकलेलं नाही. जो काहीच करू शकत नाही जर त्याच्याच हातात पुन्हा कारभार झाला नसेल तर पंढरपूरमध्ये भीतीची परिस्थिती आहे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझाच्या या आणखी एका आगळ्या वेगळ्या मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दर्शको,
पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आले आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सातत्यानं मैदानावर जात असताना, ग्राउंड रिपोर्ट करताना, लोकांच्या प्रतिक्रिया घेताना, काही संबंधित लोकांच्या मुलाखती, त्यांच्या पत्रकार परिषदा आणि बाकीच्या गोष्टी घेताना ज्या पद्धतीचे हे राजकारण, ज्या पद्धतीचे मुद्दे, ज्या पद्धतीच्या चर्चा ह्या एकूण मैदानावर होत आहेत, या चर्चांसोबतच या शहरातल्या काही महत्वाच्या लोकांच्या, या शहरातल्या अशी काही लोक ज्या लोकांचं ह्या शहराबद्दल काहीच एक मत आहे आणि ते गेल्या अनेक वर्षापासून आहे, त्यातलं एक महत्वाचं आघाडीचं चळवळीतलं नाव असलेले दीपक दादा वाडदेकर आपल्या सोबत आहेत. दादा, तुमचं पहिलं तर स्वागत आहे. खरं तर या अगोदर देखील तुमचा आणि माझा एक पॉडकास्ट आपण इथंच मला वाटतं या मंदिर समितीच्या भक्त निवासामध्ये केला होता आणि तो प्रचंड गाजला होता. कारण पंढरपूरच्या विकासाचं व्हिजन आणि हे पंढरपूर कसं असावं, इथं लाखो वारकरी भाविक येत आहेत, त्यामुळे आपली बाजारपेठ आयती इथं आहे, त्या बाजारपेठीचं रूपांतर इथल्या व्यवसायामध्ये आणि उद्या पंढरपूरच्या आर्थिक उत्थानामध्ये कशा पद्धतीने करावं अशा अंगाने आपण बोललो होतो. आज नगरपालिकेच्या निवडणूक आहे. मुलाखत दोन अंगाने आहे खरं तर, राजकीय पण आहे आणि इथल्या सर्वार्थानं इथल्या सर्व पद्धतीच्या जीवन पद्धतीसाठी सुद्धा आहे. पंढरपूरच्या तो आर्थिक सहित सगळ्या पद्धतीचा आहे. तर मुळात मला सांगा की आता जी ही निवडणूक चालली आहे, परिचारक आहेत, भालके आहेत, इकडं परिणता भालके, पलीकडे श्यामलताई शिरसट आहेत. पहिला प्रश्न, ह्या निवडणुकीकडे दीपक वाडदेकर कसली निवडणूक आणि कशी निवडणूक म्हणून बघतायत, अपेक्षा काय आहे त्या, आणि मग प्रश्नांकडे जाऊया. परिचारक आणि भालके पुन्हा एकदा दोन गटामध्ये ती लढत होतीये, परंतु इथं त्या दोन गटाची लढत बघण्यापेक्षा ह्या पंढरपूरच्या नगरपालिकेचा कारभार कोण करणार आहे. समजा पंढरपूर नगरपालिकेमध्ये लक्ष्मणराव पापरकर हे माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत, पण ज्या श्यामलताई शिरसट आहेत त्या कारभार करणार आहेत का. मग लक्ष्मण पापरकर ते स्वतः कारभार करणार आहेत का. तर ना श्यामलताई शिरसट ना लक्ष्मण शिरसट. कारभार पुन्हा एकदा परिचारक पार्टी किंवा परिचारकाची नेते मंडळीच करणार आहेत. गेल्या 40 वर्षात आम्ही त्यांना कारभार करताना बघितलंय, पंढरपूर बद्दल त्यांचं विजन काहीच नाही. अनेक वर्ष आमदार सुधाकरपंत परिचारक होते, अनेक वर्ष सत्ता नगरपालिकेची त्यांच्या हातामध्ये होती. आज ते जे मुलाखतीमध्ये सांगतायत की पंढरपूरला 15-20 वर्षानंतर पंढरपूर कसं असावं याचा विचार मी करतोय. तुमचं आज वय जर बघितलं, तुम्ही तरुण वयामध्ये म्हणजे माझ्या मते 20-25 मध्ये तुम्ही ज्यावेळेस युवक नेता म्हणून पंढरपूरमध्ये फिरत होता, तिथून ते आजपर्यंत तुम्हाला हे प्लॅन कधीच सुचला नाही. तुम्ही तो प्लॅन कधीच केला नाही. अंमलात आणायची तर गोष्ट लांबची आहे. त्याच्यामुळं पुन्हा जर त्यांच्याकडेच ती सत्ता जाणार असेल तर पंढरपूरचं भलं कधीच होणार नाही असं माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला वाटतं. आणि उलट पक्षी जर इकडं प्रणिती भालके नावाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जर बघितलं तर असं वाटतंय की एक रणरागिणी कारभार करणार आहे. पंढरपूरमध्ये स्वतः फिरून, स्वतः सगळ्या गोष्टी करून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन किंवा येणाऱ्या भाविकांना उद्भवणाऱ्या समस्या जाणून घेऊन ती स्वतः रणरागिणी कारभार करणार आहे. आणि ते उच्च शिक्षित आहेत, स्वतः डॉक्टर आहेत, त्यांचं पंढरपूरकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, सकारात्मक आहे. त्या जर नगराध्यक्ष पदावर बसल्या तर निश्चितच पंढरपूरसाठी जो काही पैसा येणार आहे, शासन जे पैसा देणार आहे, तो पैसा शेवटच्या घटकापर्यंत जाऊन किंवा तो विकासासाठीच वापरला जाईल. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही याची पंढरपुरातल्या माझ्यासारख्या अनेकांना किंबहुना पंढरपूरच्या 60-70% लोकांना त्याची खात्री पटलेली आहे. खरं तर दादा, अजून एक गोष्ट बघा, इथं कशी आहे की अजून एक नॅरेटिव्ह इथं विरोधक सेट करतायत भालकेंच्या समोर की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, तर मग पंढरपूरमध्ये देखील नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा असावा. खरं तर पाठीमागच्या 2014 पासून हीच परिस्थिती, मधली 2.5 वर्ष सोडली की केंद्रात, राज्यात आणि खाली सगळीकडे त्यांचीच सत्ता आहे. पण तरी पण म्हणावं अशा गोष्टी म्हणजे साध्या बेसिक सुविधा आहेत. मी आता ग्राउंड रिपोर्ट करताना काल नदीपात्रामध्ये गेलो, अक्षरशः त्या नदीपात्रामध्ये इतकी घाण आहे. आणि ते घाण त्याची व्यवस्था करायला काय लय मोठं रॉकेट सायन्स नाही दादा, फक्त तिथे डस्टबिन ठेवायला लागते. तिथे येताचं ते हे चालू होतं पिंडदान, आणि नंतर खायला केळी वाटप चालू होती. आणि केळी खाल्ल्यानंतर लोक हातात घेऊन केळीची सालं घेऊन बसली. ओके, मग आता मी म्हणलं हे काय करतील बघू, आणि 5 मिनिट इकडे तिकडे टाकून दिले इकडे तिकडे. मी म्हणलं का टाकल्या, अहो टाकायला जागा नाही. मला कुठं टाकणार, काय घेऊन जाणार काय आम्ही. म्हणजे भाविक जागरूक आहेत, ते तिथं निश्चितपणानं बऱ्याच गोष्टी डस्टबिनमध्ये टाकायची त्यांची तयारी आहे, कापडं टाकायची तयारी आहे, घाण ते टाकणार नाही. देवाच्या मूर्त्या आणल्या तर ते एक वेगळी व्यवस्था करत, फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे. पुन्हा सेम असं आहे, महिला मिश्रित पाणी मलपेवाड्यातनं मिसळतंय, गोपाळपुरातनं मिसळतंय, इथं ती जी पापरकर साहेबांच्या तिथंच खाली जी झोपडपट्टी आहे तिथनं सुद्धा खाली ते पाणी खाली त्या ह्याच्यामध्ये जात, नदीपात्रात जातं, ही घाण आहे. म्हणजे असा नगरपालिका शाळाचा विषय कितीतरी प्रश्न पंढरपूरचे आहेत जे बेसिकच आहेत. म्हणजे ज्या पंढरपूरला आता सध्या
परिचारक साहेब जे हायटेक किंवा एकदम 200 कोटी 500 कोटी 1000 कोटींमध्ये बोलतायत, त्याच्या पोटातल्या जर बेसिक गोष्टी सुटल्या नाही तर त्या कोटींच्या आकड्याचं कसं करायचं, कसं बघताय सगळ्या फ्रेमकडे? आता जे आज ते म्हणतायत की केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असायला पाहिजे. पण याच्या अगोदर ते काँग्रेसमध्ये होते, त्यावेळेस आमदार सुधाकर पंत परिचारक होते. राज्यात काँग्रेसची सत्ता होती, केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आणि नगरपालिका त्यांच्याच ताब्यात होती. पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असून सुद्धा तुमच्यातनं कुठलाही विकास झाला नाही. त्याच्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेले शरदचंद्र पवार साहेबांबरोबर. पुन्हा केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, राज्यात त्यांचीच सत्ता होती आणि पंढरपुरात पण तेच आमदार होते. नगरपालिका पण त्यांच्याकडे होती. म्हणजे ह्या सगळ्या सत्ता तुमच्याकडे होत्या, तरी सुद्धा तुम्ही त्या टायमाला कुठलाही निधी पंढरपूरमध्ये आणून पंढरपूरचा विकास करू शकलेला नाही. आता राहतोय विषय 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यावेळेस भारतनाना भालके आमदार होते. पण नगरपालिकेमध्ये परिचारकांची सत्ता होती. फक्त मध्ये भारतनाना भालके सोडलं तर वरच्या आणि खालच्या सगळ्या सत्ता तुमच्याकडे होत्या. परंतु आणि तुम्ही त्यावेळेस 6 वर्ष तुम्ही विधान परिषदेवर आमदार होता. जे भारतनानांची 11-12 वर्ष सांगितली जातात त्यातले 6 वर्ष तुम्ही स्वतः आमदार होतात. परंतु तुम्ही तेव्हा सुद्धा म्हणजे भाजपमध्येच गेल्यानंतर तुम्ही आमदार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही पंढरपूरसाठी कुठलाही विकास आराखडा आखू शकलेला नाही, त्याच्यासाठी निधी आणू शकलेला नाही. आणि आता जे लोकांना फसवण्यासाठी किंवा लोकांना भीती घालण्यासाठी तो विषय आणला जातोय की नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे, नगराध्यक्ष कोण असावा, कुठल्या पक्षाचा असावा, कुठल्या जातीय धर्माचा असावा ह्याला जास्त महत्व नाही. तो विजनरी असावा. त्याला काहीतरी पंढरपूरसाठी कळवळा असला पाहिजे, त्याला पंढरपूरसाठी काहीतरी करायची आत्मिक इच्छा असली पाहिजे. तो नगराध्यक्ष या पंढरपूरला असावा आणि त्या भालके आहेत असं मला वाटतं. राहिला विषय निधीचा, पंढरपूर हे असं एकमेव तीर्थक्षेत्र आहे की जिथं आता शिर्डीला कदाचित 2-4 वेळा मुख्यमंत्री जात असतील, केंद्रीय मंत्री येत असतील, अनेक जण जात येत असतील अशा, आणि बालाजीला जात असतील. पण पंढरपूर असं आहे की आषाढी वारीची महापूजा ही मुख्यमंत्र्याच्या हस्ते केली जाते आणि कार्तिक वारीची महापूजा ही उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते केली जाते आणि कंपल्शन आहे. म्हणजे थोडक्यात तो अलिखित नियम किंवा कायदा असल्यासारखा आहे. बरोबर. तर आमच्याकडं आम्हाला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला निवेदन द्यायला मुंबईला जायची गरज नाही, आम्हाला त्यांना भांडायला मुंबईत जायची गरज नाही. आमचे नगराध्यक्ष, आमचे नगरसेवक आणि आमचे नागरिक जर आमच्या बाबतीत सरकार सकारात्मक वागत नसेल, जर आम्हाला सापत्निक भावनानं जर वागणूक देत असेल तर आम्ही आषाढीला आणि कार्तिकीला इथं मुख्यमंत्र्याला अडवू शकतो. आम्हाला निधी तुम्ही का देत नाही, आम्हाला पंढरपूर वासियांना सुविधा पाहिजे त्या तुम्ही देत नाही, त्याच्यासाठी तुम्ही निधी देत नाही. आमच्या पंढरपूरमध्ये दर दिवशी सरासरी 70-80 हजार भाविक येत आहेत, त्या लोकांना सुविधा पुरवण्यासाठी तुम्ही निधी देत नाही. त्याच्यासाठी आम्ही शासनाला किंवा मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला, मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तर इथं आम्ही त्याला अडवू शकतो आणि ते अडवायची धमक फक्त प्रणितीताई भालके यांच्याकडे आहे असं मला खात्रीशीर सांगावंसं वाटतंय. खरं तर नाना ज्या वेळेला तुम्ही म्हणला की आम्ही सत्तेत सहभागी झालो तरुण म्हणून, त्यावेळेला तुम्ही नानांच्या काळामध्ये तुमच्या मातोश्री त्या नगरपालिकेमध्ये होत्या. मला वाटतं एक सभापतीपद पण तुमच्या घरामध्ये काय विषय पाणी पुरवठ्याचं होतं. मला सांगा की परिचारक असं म्हणतात की परिणिताताईंना असं म्हणतात की तुमचे सासरे 11 वर्ष आमदार आणि तुमच्याकडे 2.5 वर्ष नगरपालिका होती, तुम्ही काय दिवे लावले, काय दिवे लावलं तुम्ही त्या काळात? आता आमच्या पुरतं बोलायचं तसं बोलायला माझ्याकडे भरपूर आहे. भारतनाना भालके ज्या वेळेस आमदार होते आणि नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे होती त्यावेळेस माझ्याकडे बोलायसारखं भरपूर आहे. अनेक कामं त्यावेळेस आम्ही मार्गी लावू शकलोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही काय केली असेल तर माझी पहिल्या वेळेसच आम्ही निवडून आल्यानंतर माझी आई पाणीपुरवठा सभापती होती आणि मी थोडंसं कार्यकर्ता उत्साही असल्यामुळं मी नगरपालिकेच्या कारभारामध्ये थोडंसं लक्ष देत होतो. मग त्यावेळेस आम्ही काय केलं होतं, पाणी पुरवठ्यापुरतं बोलायचं म्हणलं तर परंपरेनं आजही सगळे ठेकेदार 100% ठेकेदार ही परिचारक साहेबांना मानणार आहेत सगळे. परंतु प्रत्येक काम त्यांच्यात कॉम्पिटिशन असल्यामुळं 15, 20, 25, 30% बिलोपर्यंत कुठलंही काम भरलं जायचं. आता 30% काम बिलो भरल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा हे काय चिरीमिरी टक्केवारी जी असेल हे सगळं झाल्यानंतर त्या ठेकेदारानं काम कसं करायचं, क्वालिटी कशी द्यायची, आणि जर इतक्या टक्क्याने जर बिलो जात असेल तर त्याची क्वालिटी दिली जाणार नाही हे आंधळा माणूस सांगू शकतो. मग ते माझ्या लक्षात आल्यानंतर, आमच्यासारख्याच्या लक्षात आल्यानंतर ते आम्ही गोष्ट भारतनानांच्या कानावर घातली
आणि नानाला म्हणलं अशी अशी परिस्थिती. नाना म्हणले आपण त्यात काय करू शकतो. तर मी ते ठेकेदार सगळे गोळा केले आणि त्यांना बोललो की बाबा तुम्ही इतकं बिलो जाता, कामाची क्वालिटी नाही, कामामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसली पाहिजे, काम चांगल्या क्वालिटीचं दिसलं पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या, कॉम्पिटिशन भरपूर आहे, आम्हाला बिलो जावंच लागतंय, त्याशिवाय काम मिळत नाही. मग आम्ही काय केलं, सगळे ठेकेदार गोळा केले, वार्षिक टेंडरच्या वेळेस सगळे ठेकेदार गोळा केले आणि त्या ठेकेदारांना सांगितलं की तुम्ही इस्टिमेट रेटनं काम करायचं, कॉम्पिटिशन तुमच्यात करायचंच नाही. कॉम्पिटिशन करून तुम्ही जे काम घेताय त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम तुम्ही, एक काम तुम्ही, एक काम तुम्ही, एका कामात 2 जण, एका कामात 3 जण, म्हणजे त्याची जी कॉस्ट आहे त्या कॉस्टनुसार तुम्ही ते वाटून घ्या, पण काम हेच चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे. अशा पद्धतीचं त्यांचं आम्ही समुपदेशन केलं, त्यांना सांगितलं आणि सगळ्याला इस्टिमेट रेटने टेंडर भरायला लावले. सगळ्यांची कामं चांगल्या क्वालिटीची झाली आणि सगळ्यांची बिलं आम्ही काढून द्यायची जबाबदारी आमची आहे. आम्ही नगरपालिकेत सत्तेत होतो, पण हे आम्ही जे मांडतोय ते इम्प्लिमेंट करायचं काम त्या टायमाला आमचे नेते म्हणून भारत नाना बालकेंनी केलंय. ही पहिली गोष्ट. आज आपण जिथं बसलोय, माझ्या समोर विस्थापित नगर आहे, माझ्या पलीकडं एक वेगळं नगर आहे. ह्या भागांमध्ये जे रस्ते, ही विस्थापित नगरांची तुम्हाला, विस्थापितवाल्यांची तुम्हाला एक समस्या सांगतो. विस्थापित म्हणजे कोण, तर 1982 साली रमानाथ झा म्हणून पंढरपूर नगरपालिकेला चीफ ऑफिसर होते. तर ते रमानाथ झा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या काळामध्ये शासनानं पंढरपूरमध्ये पहिला मास्टर प्लॅन केला. पहिला मास्टर प्लॅन केल्यानंतर देवळाच्या अवतीभोवती जी लोक होते, बहुतांश ब्राह्मण समाज, त्या सगळ्यांना जिथं वसवलं गेलं, विस्थापित केलं गेलं, त्यांच्यासाठीच हे विस्थापित नगर आहे. लाज वाटतेय, जवळजवळ 42-43 वर्ष होऊन गेली ह्या लोकांना विस्थापित होऊन. जे सुखवस्तू जीवन देवळाजवळ जगत होते ते लोक इथं जंगलामध्ये त्या काळामध्ये विस्थापित केले गेले. त्यांना मूलभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत. त्यांना गटर असेल, ड्रेनेज असेल, लाईट असेल, रस्ते असतील, या मूलभूत सुविधा सुद्धा त्यांना त्यावेळेस दिल्या गेल्या नाहीत. त्याच्यानंतर त्यांना जे प्लॉट मिळाले, आजही विस्थापित लोकांच्या नावावर ते प्लॉट झालेले नाहीत. 42-43 वर्षानंतर आजची परिस्थिती अशी आहे, समजा मी दीपक वाडदेकर म्हणून मला एखादा विस्थापित नगर मधला प्लॉट घ्यायचा झाला, तर तो त्यांना विकता येतो. तो नगरपालिकेची परवानगी काढतात आणि मग नगरपालिका परवानगी देतं. मग कोणतरी बडवे असतो, उत्पात असतो, कोणीतरी कोंडेजकर असतो, ते मला प्लॉट विकतो, त्याला नगरपालिका परवानगी देतं. मी तो प्लॉट घेतो आणि मी तिथं 2 मजली 3 मजली माझ्या पैशानुसार मी तिथे बिल्डिंग बांधतो, राहायला येतो. मी चांगल्या क्वालिटीचं जीवन इथं जगतोय. पण मूळचे जे विस्थापित आहेत त्यांच्या नावावरच तो प्लॉट होत नाही. विकायला परमिशन मिळती, पण त्यांच्या नावावर प्लॉट होत नसल्यामुळे त्यांना कुठली बँक कर्ज देत नाही, त्यांना कुठल्याही आर्थिक तरतूद होत नाही. त्यामुळे त्यांची घरही जवळजवळ तशीच आहेत. अजून सुद्धा तुम्ही जर विस्थापित नगरमध्ये फिरला, अजून घरं तशीच आहेत. आत्ता कुठं ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेत सत्तेत आलो त्यावेळेस या पुढच्या आणि पाठीमागच्या भागात त्या तत्कालीन शास्त्री म्हणून आमची पाणीपुरवठा अभियंता होती, त्यांनी सांगितले 8 कोटी वाचणार आहेत. का वाचणार आहेत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी ड्रेनेज लाईन होत नाहीत आणि त्याचे पैसे वाचणार आहेत. मग ते आम्ही इथं आणलं, तो आराखडा नवीन तयार केला आणि ह्या भागामध्ये ड्रेनेज लाईन टाकली. म्हणजे अशी परिस्थिती आहे की त्या 42-43 वर्षाखाली विस्थापित झालेल्या लोकांना सुद्धा आज सुविधा मिळत नाहीत. भारत नानांच्या काळामध्ये झालेली कामं सांगायची म्हणलं तर ह्या भागांमध्ये पाणी नव्हतं, पिण्याचं पाणी नव्हतं. या भागामध्ये सगळीच्या सगळी लाईन त्या टायमाला आम्ही टाकून सगळ्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं. जसं या भागातलं सांगतोय तसं अनेक झोपडपट्ट्यांमध्ये प्रचारक पार्टीचे लोक आहेत तर कुठला आम्ही बघितलं नाही. माझे मित्र आहेत राजू सरवड, ते प्रचारक पार्टीचेच आहेत. ते तुम्हाला सांगतील की त्या काळामध्ये त्यांच्या झोपडपट्टीमध्ये जिथं कुठं पाणी नव्हतं, पोचत नव्हतं, त्या अनेक ठिकाणी पाणी देण्याचं काम भारत नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलंय. काही टाक्यांची कामं चालू होती पण अनेक वर्ष ती रखडलेली होती. आम्ही ते ठेकेदार बोलवून घेतले, त्यांना कायदेशीर तंबी दिली पण कशी कायदेशीर तंबी दिली आणि त्यांना त्या काळामध्ये कामं पूर्ण करायला लावली. मग त्यात पंतनगरी जवळची टाकी असेल, इथं पद्मावती पसली एक टाकी असेल, अंबाबाई पटांगणीमधली एक टाकी असेल, अशा बऱ्याच टाक्यांची कामं चालू होती. पण ती वर्षानुवर्ष तशीच कामं चालूच, त्यांना कोणी वालीच नव्हता. त्यांना मग ते पैसे मिळत नाहीत का, त्यांना काय काम करताना अडचणी येत आहेत का, त्यांना कोण टक्केवारी मागतोय, त्याच्यामुळे तो ठेकेदार घाबरतोय की काहीच कळत नव्हतं. पण आमची सत्ता आल्यानंतर आम्ही त्यांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि ती सगळी कामं कंप्लीट करायला लावली. त्याच्यानंतर इजबावीसाठी फक्त एक 5 लाख लिटरची एक टाकी होती. मग आम्ही इजबावी भागातल्या लोकांच्या समस्या जाणून घेत असताना तिथे एक 10 लाख लिटरची टाकी आम्ही प्रपोज म्हणजे प्रस्ताव दिला. आणि इथे एक बिडारी बंगला म्हणून आहे, जिथं जुनं कोर्ट भरायचं, त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक, इथल्या लोकांना पाणी नव्हतं, कोर्टाला पण पाणी नव्हतं, कुठंच पाणी नव्हतं. आणि
तिथे एक 10 लिटरची टाकी आम्ही प्रस्ताव देऊन आम्ही त्या टाकींची कामं मार्गी लावून आम्ही त्या टाक्या पूर्णत्वास आणायचं काम केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्तानं 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि 50 वर्षे त्या दिवशी पूर्ण झाली 2010 साली. राज्य शासनानं अशी स्कीम काढली होती, काही नगरपालिका निवडल्या आणि तिथे एक मॉडेल तयार केलं गेलं होतं अग्निशमन केंद्राचं. तर ते 2010 साली शासनाने स्कीम काढली आणि 10 साली ते सगळ्यांना दिलं होतं. त्यात पंढरपूरची निवड झाली होती. पण पंढरपूरच्या अभियंत्याला कळत नव्हतं का जाणीवपूर्वक करत होते माहित नाही. पण ते पत्रा शेड मध्ये गाड्या उभा करायच्या आणि कर्मचाऱ्यांसाठी बिल्डिंग बांधायची असा एक वेगळा प्लॅन तयार करून ते पाठवायचे आणि ते रिजेक्ट होऊन पुन्हा माघारी यायचा. मग एकदा आम्ही पाणीपुरवठ्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असताना तिथे काम बाब लक्षात आल्यानंतर मग मी त्या पवार म्हणून कोणीतरी सोलापूरला टीपी ऑफिसला होते, त्याने विचारलं बाबा म्हणलं असं का होतंय, तर त्यांनी सांगितलं की एक शासनाने एक मॉडेल तयार करून दिलेलं आहे, तुम्ही त्या मॉडेलमध्ये प्रस्ताव देत नाही त्याच्यामुळे तुमचं रिजेक्ट होतंय. मग तत्कालीन अभियंता नगरविकास अभियंता होते भावीसाहेब म्हणून, त्यांच्याकडे मी जाऊन बसलो, त्यांना विचारलं. मग त्यांनी मला ते जास्त विचारल्यानंतर मला ती सीडी दिली आणि मग त्या सीडी प्रमाणे प्रस्ताव तयार केला, प्रस्ताव पाठवला. आज तिथं अग्निशमन केंद्र पंढरपूरमध्ये अद्ययावत स्वरूपाचं अग्निशमन नाही तर एकदम कंजेस्टेड गल्लीमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये कुठेतरी एखादी गाडी उभारलेली असायची, तिथनं गाडी निघणं सुद्धा मुश्किल होतं जर कुठे एखादी आग लागली तर. अशा परिस्थितीमध्ये गाडी होती. सिओनचं घर तिथंच होतं जिथं कुणी जाऊ शकत नाही, दिवसा मसनवाटा दिसतो अशा त्या बंगल्यामध्ये ते घर होतं. आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही हे सगळा पाठपुरावा केल्यामुळं भारत नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं काम करत असताना अग्निशमन केंद्र झालं. त्या ठिकाणी सीओ साहेबांसाठी नवीन बंगला तयार झाला आणि आज सीओ असेल, अग्निशमन केंद्र असेल, अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकतो. वर जलशुद्धीकरण केंद्र आहे तिथं त्या कुठल्या वेगवेगळ्या टाक्या बिक्या अशा रस्त्यावर पडलेल्या असायच्या, त्याला कंपाऊंड करायचं काम केलं. खाली जिथून पाणी उचललं जातं तिथं कंपाऊंड करायचं काम केलं गेलं. अशा अनेक ठिकाणी भारत नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यावेळेस काम केलं आणि पंढरपूरला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला कालावधी कमी मिळाला, 2.5 वर्षाचा फक्त कालावधी कमी मिळाला. पहिले 6 महिने तर समजून घेण्यात गेले आणि नंतरच्या 3 महिन्यामध्ये आमच्यातली फोडाफोडी चालू झाली होती. म्हणजे तसं तर 1.5-2 वर्षच आम्ही कारभार केला, पण या 1.5-2 वर्षामध्ये मग त्याच्यामध्ये अनेक वर्षाची माळी समाजाची मागणी होती, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असावा. कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. एक 2-2.5 फुटाचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा होता की जो आठवडाभर जर नाही झटकलं तर ते ओळखूच येत नव्हता. बापरे. पण माळी समाज सगळा भारत नानांकडे गेल्यानंतर भारत नानांनी तिथं त्या पुतळ्याचा प्रस्ताव तयार केला आणि भव्य दिव्य असं महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक तयार केलं गेलं. त्याच पद्धतीची मागणी आंबेडकरी जनतेची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खूप छोटा होता आणि कडन थोडंसं गार्डन होतं आणि ग्राउंड लेवलला असल्यामुळे धूळ जास्त असायची. तर तिथं जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी भव्य असं स्मारक लोकार्पण केलं गेलं. तशाच पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये अहिल्याबाई होळकरांचा पुतळा असावा असा एक धनगर समाजाची मागणी होती. खरं तर जिथं आता अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी माझ्यासारख्या तरुणांना वाटत होती की शाहू महाराजांचा पुतळा असावा. आम्ही ती संकल्पना मनात असतानाच माझे काही परडी समाजातले मित्र आले आणि त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की बाबा इथं गाडगे बाबांचा पुतळा बसला तर. आता मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, बहुजन चळवळीत काम करत असताना आम्ही शाहू महाराज असतील, गाडगे बाबा असतील, आम्ही सगळ्यांना एका लेवलने पकडतो. मी त्यांना म्हणलं की आमच्या डोक्यात असं आहे तर तुम्ही काहीतरी करा म्हणून त्याने रात्रीत पुतळा बसवा म्हणलं, पण त्यांच्यातले काही मतभेद असतील त्यांना ती पुतळा बसवणं झालं नाही. दरम्यान धनगर समाजाचे सगळे लोक भारत नानांकडे गेले. त्यांनी सांगितले की अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसवायचा आहे, ठिकाण निवडलं तर आमचं जिथं बसणं उठणं आहे राख हॉस्पिटल जवळचा जो चौक आहे त्या चौकामध्ये असावा. तिथं मी गेले अनेक वर्ष 30 वर्ष मी तिथं किमान बसतो. मग नानांनी मला बोलवलं, मला विचारलं की असं आहे तुझं ऑब्जेक्शन आहे का. मी म्हणलं माझं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. मी घटना सांगितली की शाहू महाराजांचा बसवायचा होता, पुन्हा गाडगेबाबांचा बसवायचा प्रस्ताव पुढे आला, आता अहिल्याबाई होळकरांचा. या सगळ्याही महापुरुषांनी स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्या जातीसाठी जास्त चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे अहिल्याबाई होळकरांचा पुतळा होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. आणि तिथं अहिल्याबाई होळकरांचा पुतळा झाला, त्याला कायदेशीर मान्यता मिळाली. त्याच पद्धतीने जिजाऊ पुतळा तयार होत असताना लोकवर्गणीतनं आम्ही तो पुतळा तयार केला. आज त्याचं स्मारक जे तयार व्हायला लागले तो लोकवर्गणीतनं आम्ही पुतळा तयार केला. शेवटचे कमी पडणारे 5 लाख रुपये भारत बालकेने आमच्या युवकांना बोलवून स्वतःच्या पैशातनं ते 5 लाख रुपये दिले आणि मग जिजाऊ महासाहेबांचा पुतळा आम्ही तयार करू शकलो. दरम्यान नगरपालिकेची सत्ता आमच्याकडनं गेली
आम्हाला तिथं ठोस असं काय करता आलं नाही पुन्हा जिजाऊ पुतळ्यासाठी. जे काय अर्धवट राहिलेली कामं होती ती आता पूर्णत्वाकडे जात आहेत आणि मग तिथं जिजाऊ मासाहेबांचा पुतळा बसतोय. पण ह्या सगळ्या गोष्टींची पायाभरणी जर कोणी केली असेल तर ती भारतनानांची कारकिर्दीतच झाली आहे. अशी तुम्ही काय कामं सांगा. तुम्ही ह्या रस्ता होतोय तो हायवे होतोय का तुमच्या पाठपुराव्यामुळे झालेला नाही. नितीन गडकरी सारखा एक विजनरी माणूस केंद्रामध्ये बसलाय, त्याला पक्ष जात पात धर्म काही कळत नाही, त्याला फक्त डेव्हलपमेंट कळती. तर ते नितीन गडकरी साहेबांनी काही रस्ते हायवे जोडले असतील. पंढरपूर आळंदी जो रस्ता होता हायवे होता तो त्यांचं स्वप्न होतं बरोबर आणि तो हायवे पुन्हा त्यांनी मोहोळ पर्यंत जोडला का तर मोहोळला हायवे बरोबर आणि मोहोळचा जो NH4 तत्कालीन त्या कनेक्टिव्हिटी पंढरपूर मोहोळ जोडलं गेलं. तो पंढरपूर ते आळंदी झाला किंवा जवळचे सगळे रस्ते जे काय सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत हे काय कुठल्या परिचारकांनी कुठला प्रस्ताव दिला नव्हता. त्यांनी जर तसा काय प्रस्ताव दिला असेल मागणी केली असेल केंद्राकडे राज्याकडे तर त्यांनी पत्र दाखवावं त्यांचं. त्यांनी तसं कुठलीच गोष्ट केली नाही. तुम्ही लोकांवर आरोप करत असताना आपण काय केलंय खरंच ठोस काय केलंय हे त्यांनी तपासलं पाहिजे. मला असं वाटतंय की राज्य सरकार केंद्र सरकार जर पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या विकासासाठी काही पैसे देत असेल तर ते परिचारकांच्या मागणीवरनं किंवा भालक्यांच्या मागणीवरनं देत नाही. इथं पंढरपूरमध्ये दरवर्षी 1.5 कोटी 2 कोटी 2.5 कोटी पर्यंत आज भाविकांची संख्या गेली आहे. ती कदाचित 3 कोटी 4 कोटी 5 कोटी पर्यंत जाईल. मग तीर्थक्षेत्रांचा विकास करत असताना त्या तीर्थक्षेत्रामध्ये येणाऱ्या भाविकांच्या सुविधा पुरवण्यासाठी म्हणून जर काही रोड रस्ते कनेक्टिव्हिटी असेल ड्रेनेजचे पैसे असतील किंवा जर काही शासन निधी देत असेल तर ती कोणावर उपकार करत नाही. येणाऱ्या भाविकांसाठी म्हणून ती शासन देत आहे आणि पंढरपूरला त्याचा लाभ होतोय तर ते शेवटपर्यंत तो निधी खर्चला जात नाही ह्याची खंत पंढरपूरकरांच्या मनात आहे. आणि तो पंढरपूरचा निधी जर पंढरपूरवाल्यांसाठी खर्च करायचा असेल तर डॉक्टर प्रणिती भालकेंची गरज आहे. खरं तर अजून एक चित्र मला दिसतं इथं की यावेळेच्या निवडणुकांमध्ये एक वेगळा अंडर करंट आहे. कधीच पंढरपूरमधला सुशिक्षित माणूस किंवा गुजर मारवडी जैन समाजातला माणूस मोठा व्यापारी दुकानदार गाळेधारक शिक्षक इथे नोकरीला आलेला माणूस ही माणसं ह्या निवडणुकांमध्ये तशी फार सक्रिय नसायची. यांचे व्यवसाय समाज अल्प म्हणून किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील. पण पाठीमागच्या अनेक वर्षांपासून त्या महावीर नगरामधली जी अवस्था आहे कारण आज पंढरपूरमधलं सगळ्यात केंद्रस्थानी असलेलं नगर म्हणजे महावीर नगर आहे. त्या नगरामध्ये जागेचे रेट सगळ्यात हाय आहेत. तिथंच पंढरपुरातल्या सगळ्या मोठ्या आर्थिक उलाढाली होत आहेत. पण त्याच महावीर नगराला कुठलीही ह्या सुविधा नाही ना. तिथं नीट गार्डन आहे. त्यांचे भूखंड लाटल्याचे आरोप आहेत तिथं परिचारकांवर किंवा त्यांच्या सहकार्यांवर. त्यासोबतच तिथं तुम्ही पार्किंग बघितली तर प्रचंड वाईट अवस्था आहे. त्यांच्या दारामध्ये ती गल्ल्यावर लोक बसतील तर अक्षरशः धूळ नाका तोंडामध्ये जाते. आणि त्या सगळ्याबरोबर त्या प्रत्येकाच्या दुकानात कुठं कुठं शहरातल्या किंवा ग्रामीण भागातला 10, 15, 20 असा कामगार वर्ग आहे त्यांच्या स्वच्छतागृहाचा प्रश्न देत आहे. मग जर ह्या सगळ्याशींना कुठंतरी आता ही जाणीव झाली असं मला वाटतं का की नाही आता आपल्याला प्रणिता भालके ह्याच सुशिक्षित वाटायला लागलेत समोरच्या उमेदवारापेक्षा कारण अंडर करंट तुम्हाला जाणवायला लागलाय तिथं. ते कसं बघताय त्या सगळ्या गोष्टी? आता अंडर करंट हा खूप मोठा आहे. फक्त महावीर नगर पुरता मर्यादित नाही तो अंडर करंट. आता विषय असा आहे मगाशी आपण बोलता बोलता 1982 साली जे मास्टर प्लॅन झालं त्याचा विषय बोललो. त्याच्यानंतर छोटे छोटे मास्टर प्लॅन 2-3 वेळा झाले. रस्ता रुंदीकरण प्रदक्षिणा मार्गाचं 2-3 वेळा झालंय किंवा पश्चिम दरवाजापासून ते किंवा चौपाळ्यापासून ते माधवरापर्यंत झालंय थोडं थोडं. आता परिस्थिती अशी आहे की आता पंढरपूरचा कॉरिडॉर होणार आहे. पंढरपूरचा कॉरिडॉर हे राज्य सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे. जसं त्यांनी काशीला केलं जसं त्यांनी इथं महाकाल उज्जैनला केलं तशा पद्धतीनं आज पंढरपूरला कॉरिडॉर करायचं त्यांचं स्वप्न आहे. आता परिस्थिती अशी आहे की पंढरपूरचा नागरिक जो कॉरिडॉर मध्ये बाधित होणार आहे तो हवालदिन आहे. कशा पद्धतीने हवालदिन आहे की 82ला त्यांच्याच भाऊबंदकीची अवस्था झाली ती आजही बघतायत. आजही राज्य सरकार डेव्हलपमेंट प्लॅन समोर ठेवायला तयार नाही. तुम्ही आज जवळजवळ जागा ऍक्विजिशन पर्यंत आलाय. तुम्ही कोटीच्या गप्पा मारताय की 1-1 कोटी रुपये तुम्हाला मिळतील. अहो पुण्याच्या आसपासच्या जमिनींना ज्यावेळेस रेट आले आणि ते मुळशी बिळशी आपण त्याच्यावर पिक्चर पण निघालेला बघितलंय. तिथल्या तरुण पोरांच्या हातात ज्यावेळेस पैसा पडला कोटीमध्ये तर तो सगळ्याच्या सगळा पैसा दारू जुगार पनवेल ह्या ठिकाणी खर्च झाला. आणि आज आता जे शेत विकलं गेलंय तिथं उभारलेल्या बिल्डिंग मध्ये वॉचमनचं काम तो मालक करतोय. बरोबर ही परिस्थिती आहे. कोटी रुपये देऊन तुम्ही त्यांचं भलं होणार नाही. परिस्थिती अशी आहे की तुम्ही तिथं त्यांना दुकान देणार म्हणताय पण तो डेव्हलपमेंट प्लॅन कुठं आहे? जिथं तुम्हाला दुकान मिळणार आहे जिथं तुम्हाला प्लॉट मिळणार आहे किंवा तुम्हाला जी रक्कम मिळणार आहे ती रक्कम घेत असताना तुम्हाला 2 पर्याय तुम्ही द्या ना.
तुम्हाला घर जर पाहिजे असेल तर या ठिकाणी आम्ही प्लॉटिंग करतोय, ते प्लॉट तुम्हाला मिळतील. आम्ही पंढरपूरचं ते कॉरिडॉर करत असताना तिथं अशा अशा पद्धतीने गाळ्या निघतील, तिथे तुम्हाला गाळा दिला जाईल, असं कोणालाही सांगितलं जात नाही. राहिला महावीरनगरचा विषय, महावीरनगरमध्ये स्वच्छतागृह नाही, नुसते महावीरनगरच नाही, पंढरपुरात बऱ्याच ठिकाणी देवळाच्या कडेला सुद्धा स्वच्छतागृह नाही. येणाऱ्या भाविकांची कुचंबना आम्ही बघतोय. पुरुष कुठेही काही करू शकतो, पण महिलांच्या बाबतीमध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे की त्या माऊलीला हे सहन होत नाही आणि अनेक जणी गाडीच्या आड म्हणजे विधी करायला बसतात किंवा असं बऱ्याच ठिकाणी होतंय. आणि हे पंढरपूरसाठी कधीच भुसवळ नाही. तर ह्या गोष्टीमध्ये खरं तर विचार केला गेला पाहिजे. पंढरपूरमध्ये भाजी मार्केट नाही, एवढं मोठं लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं गाव आहे, पण इथं भाजी मंडई नाही. त्याच्यामुळं लोकांना भाजी आणण्यासाठी मग रस्त्यावर कुठेही लोक बसलेले असतात किंवा दारावर येताना तो कशाही पद्धतीने विकतो. म्हणजे ह्या अशा अनेक समस्या पंढरपूरमध्ये आहेत. महावीरनगर आहे, दादागिरीची परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी अनेक समस्या आहेत. सांगायला गेले तर दिवस पुरणार नाही. पण आता लोकांना अंडरकरंट मानताय म्हणून तुम्हाला असं आहे की कोण दुरुस्त करू शकतं? गेल्या 30-40 वर्षापासून तुमच्या हातामध्ये नगरपालिकेचा कारभार आहे, तुम्ही आमदार आहे, तुमचं राज्य सरकार आहे, तुमचं केंद्र सरकार आहे, तुम्ही काही करू शकलेलं नाही. जो काहीच करू शकत नाही, जर त्याच्याच हातात पुन्हा कारभार झाला नसेल तर पंढरपूरमध्ये भीतीची परिस्थिती आहे. आणि दुसरी, देवळाच्या कडेने जो कॉरिडॉर होणार आहे ते जे बाधित आहेत त्यांना आता असं वाटायला लागलं की आम्हाला योग्य नाही मिळेल का? कारण पूर्वीचा अनुभव आहे. कसं आहे, जर त्यांच्याच हातामध्ये, भारतीय जनता पार्टीच्याच हातामध्ये जर सत्ता गेली, त्यांचा नगरसेवक झाला, तर जिथं मुख्यमंत्री म्हणतील तिथेही नगरसेवक नगराध्यक्ष खाना सह्या करून मोकळे होणार आहेत. आणि जसं राज्य सरकारला वाटते तसंच कारभार होणार आहे. त्यांना कोणीतरी जाब विचारणारा पाहिजे, त्यांना पंढरपूरकरांच्या वतीने कोणीतरी भांडणारा पाहिजे. तो कोण आहे? तर ती डॉक्टर प्रणिती भालके आहेत, भगीरथ भालके आहेत. आम्ही सर्वजण आहोत की बाबा असं नाही, हा तुमचा प्लॅन चुकतोय तर आम्हाला अशा पद्धतीने द्या, हा मोबदला तुमचा कमी येतोय तर आम्हाला वाढवून द्या, इथं सुख सुविधा कमी पडतेत आम्हाला जास्तीच्या द्या, शॉपिंग सेंटर कमी होत आहेत अजून वाढवा, पण आमच्या लोकांना बेरोजगार करू नका. हे कोणतरी शासनाला भांडलं पाहिजे. जर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला, जर श्यामलताई शिरसाट झाल्या, त्या माऊलीबद्दल मला काहीच बोलायचं नाही, मला लक्ष्मण भाऊ बद्दल पण काहीच बोलायचं नाही, पण जर त्यांच्या हातात कारभार गेला तर तुम्ही सह्या करून मोकळे होणार आहे आणि जसं राज्य सरकारला पाहिजे तशाच पद्धतीने घडणार आहे. मग आमच्या लोकांनी बघायचं कोणाकडं? आमदार भारतीय जनता पार्टीचा, नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा, शासनाला भांडायची यांच्यात धमक नाही. सही कर म्हणलं की गपचूप सही करून मोकळे होणार आहे ती. आणि हे लोकांना आता वाटायला लागले की आम्हाला आमच्या बाजूने भांडणारा कोण आहे, आणि जो अंडर करंट आहे तो हाय. मग देऊळ भागामध्ये असेल, व्यापारी वर्गामध्ये असेल, तरुण वर्गामध्ये असेल, झोपडपट्टीमध्ये असेल, सर्व जाती धर्मामध्ये असेल, आमच्या बाजूने कुणीतरी उभारणारा असावं. मग वेळ पडली तरी एखाद्या अधिकाऱ्याने जर मोजोर असेल तर त्याची गचुरी पकडणारा पाहिजे. जर शासनाचा प्रतिनिधी ऐकत नसेल तर त्याला वटणीवर आणणारा पाहिजे. वेळ पडली तर उपमुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, त्याला पंढरपूरमध्ये तुला येऊ देणार नाही म्हणून सांगणारा पाहिजे आणि त्याच्या मागे जनता उभारणारी पाहिजे. असा एकमेव प्रतिनिधी आज दिसतोय, ते म्हणजे प्रणिती भालके. खरं तर हे सगळं होत असताना अजून एक गंभीर गोष्ट मला दिसते दादा. आज पंढरपूरमध्ये जर तुम्ही बघितलं तर पंढरपूरच्या कडेला सगळं शिक्षण व्यवस्थेचं जाळ आहे. आपल्या गोपाळपूरला स्वेरी आहे, पलीकडे कर्मयोगी परिचारकांचं आहे, सिंहगड संस्था आहे, सातारा पॉलिटेक्निक इथं आहे. हे सगळं खाजगी शाळा संस्था मोठ्या प्रमाणामध्ये उभं आहे. ते असायला पाहिजे, ते हरकत नाही त्या सगळ्या गोष्टी. परंतु शिक्षण जे मूलभूत अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे, सुरुवातीचं शिक्षण गरीब असो किंवा श्रीमंत असो ते सक्तीनं आणि मोफत मिळालं पाहिजे, हे आपण अनेक वेळा सांगतो. पण आज पंढरपूरच्या जर नगरपालिकांची शाळा बघितली तर त्या प्रचंड म्हणजे संपत लयाला चाललेली गोष्ट आहे. आणि यालाच जोडून जी पंढरपूरच्या दवाखान्यांची, कॉटेजची, सरकारी गोष्टींची अवस्था आहे ती इतकीच गंभीर आहे. किती वर्ष तुम्ही ह्या शहरात आहात आणि हे किती वर्ष झालं हे असंच चित्र तुम्ही बघता, आणि याच्या पाठीमागचा डाव सत्ताधाऱ्यांचं काय असेल हे बदलायचं कसं? माझा जन्म 1973 सालचा. लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी बघत आलोय. सुरुवातीला आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये 4थी पर्यंत शिकत असताना चांगला विषय तुम्ही छेडला खरं तर, कारण हा सर्वसामान्याच्या जीवनाशी निगडीत आहे. लोकमान्य शाळा, माझ्या वडिलांचं शिक्षण तिथं झालं, माझं शिक्षणही 7वी पर्यंत तिथं झालं. या पंढरपुरातले मी म्हणणारे व्यापारी असतील, राजकारणी असतील, उद्योजक असतील, अनेकांनी त्या पंढरपूरच्या शाळांमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि स्वतःची डेव्हलपमेंट केलेली आहे. पण आज जर आपण बघितलं तर त्या शाळा सगळ्या मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत. आणि ह्याला कारणीभूत कोण आहे? तर ह्या पंढरपूरमध्ये असणारे सत्ताधारी. मग तुम्ही सत्तेत आहे,
पण तुम्ही पंढरपूरच्या ह्या शाळांसाठी ज्या प्राथमिक शाळा आहेत, मग 1 नंबर शाळेपासून ती 9 नंबर शाळेपर्यंत बघितलं आपण, इथं सनपेठेत आहे 9 नंबर शाळा, 7 नंबर शाळा, 8 नंबर शाळा आहे, 6 नंबर शाळा आहे. ह्या सगळ्या शाळा आज बंद अवस्थेत बघायला मिळत आहेत. मग तुमच्या आता ह्यांच्या पण खाजगी शिक्षण संस्था आहेत. तुम्ही तुमचं सीबीएसईचं स्कूल काढता, तिथं बऱ्याच गोष्टी करता. मग तशाच पद्धतीने पंढरपूरचा सर्वसामान्य नागरिकांचा मुलांना कुठं जायचं? आज जर सामान्य म्हणजे फी जर बघितली, माझी मुलं शिकत असताना मी हे बघतोय 30,000, 40,000, 50,000 किमान शाळेची फी आहे वर्षाची. ज्याचं उत्पन्न 40, 50, 60,000 आहे, त्यानं 30, 40,000 रुपये जर फी भरून जर आपलं मूल तिथं घालायचं म्हणलं तर ती शक्य नाही. आणि ह्या नगरपालिकेच्या शाळा आहेत, ह्या नगरपालिकेच्या शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत, डिजिटलायझेशन केल्या गेल्या पाहिजेत, त्यांची अवस्था चांगली गेली पाहिजे. ज्या वर्गखोल्या कमी असतील तर ते वर्गखोल्या वाढवल्या पाहिजे, तिथं कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, शिक्षक भरती झाली पाहिजे. आणि हे सगळं कोण करल तर प्रणिती भालके. का तर 40 वर्षामध्ये, मागच्या 50 वर्षामध्ये तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही सत्तेचे वाटेकरी आहात, तुम्ही सत्ता भोगली, उपभोगली म्हणणार नाही मी, तर तुम्ही सत्ता भोगत असताना ह्या मूलभूत गरजांकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही. आज तुम्ही सांगताय मी 10 रस्ते केले, 20 रस्ते केले, 25 रस्ते केले. पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा मार्गावरनं फिरताना किंवा उपनगरांमधनं फिरताना अनेक रस्त्यांची जी अवस्था आहे, ती अवस्था बघितली तर आम्हाला अनेक पाहुणेरावळे असतील, अनेक लोक पंढरपूरला दर्शनासाठी येणारे ओळखीचे असतील, मित्रपरिवार असेल, अनेक जण म्हणते तुमच्या पंढरपूरची अवस्था बकाल आहे. त्याच पद्धतीने पंढरपूरची स्मशानभूमी असेल, कुठलंही शून्य डेव्हलपमेंट प्लॅन असणारी माणसं ती बघतायत. आणि तिथं अवस्था अशी आहे की पिण्यासाठी नाही, बसण्यासाठी जागा नाही, पिण्यासाठी पाणी नाही, हातपाय धुण्यासाठी पाणी नाही. वाईट अवस्था आहे. सगळ्या घाटांची परिस्थिती तीच आहे. पंढरपूरच्या वाळवंटाची परिस्थिती तीच आहे. तुम्ही मगाशी जे म्हणलाय की साधे कचरा कुंड तुम्ही तिथं ठेवू शकत नाही आणि कचरा तिथं कलेक्ट करून तुम्ही ते नेऊ शकत नाही. पंढरपूरला भाविक आल्यानंतर नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर महिलांसाठी कपडे बदलायला ठिकाणं नाहीत. त्या महिला साडे असं दोघी तिघी पकडतात आणि त्याच्यामध्ये त्या महिला कपडे बदलतात. मग तरुण मुली असतील, महिला असतील, म्हातारे असतील, पुरुष काही करू शकतो. पण या साध्या साध्या सुविधा सुद्धा पंढरपूरमध्ये नाहीत, अशी अवस्था झालेली आहे. पंढरपूरमध्ये कोट्यवधी रुपये खर्चून शौचालय बांधली, ती काय ह्यानी बांधलेली नाहीत, तो विषय खूप वेगळा आहे. पंढरपूरमध्ये वाळवंटात वारकऱ्यांनी थांबू नये, घाण होते म्हणून ज्यावेळेस याचिका हायकोर्टात दाखल केली गेली, असीम सरोदे ते याचिका लढत होते, ऍडव्होकेट असीम सरोदे ती याचिका लढत होते. आणि न्यायमूर्ती अभय ओक त्यावेळेस तिथं न्यायमूर्ती होते. तर तत्कालीन महाराजांना सुद्धा त्यांनी खडसावलं. खरं तर वारकऱ्यांना कुणी खडसावू शकत नाही, पण कोर्टाचा विषय म्हणल्यानंतर अभय ओक आता वारकऱ्यांनी दिला, आमची इतक्या वर्षाची परंपरा आहे, हजारो वर्ष झाला आम्ही इथं वाळवंटामध्येच राहतो, खातो पितो आणि आम्ही वारी पूर्ण करतो. मग न्यायमूर्ती अभय ओक साहेबांनी मग तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, यांचे अभंग किंवा यांच्या काही गोष्टी दाखवल्या आणि स्वच्छतेचं महत्व ह्या वारकरी मंडळींना, महाराज मंडळींना पटवून दिलं. आणि मग त्या काळी तुकाराम मुंडे नावाचे कलेक्टर होते, तर मग ती शासकीय जमीन जी 65 एकर होती ती डेव्हलपला घेतली गेली आणि ती कोर्टानं आदेश दिले की महिला डोक्यावरून व्हायला जातोय, लोक कुठेही घाण करतायत, वारी झाल्यानंतर पंढरपूर निम्म आजारी पडतं, तर हे घडू नये म्हणून अभय ओक साहेबांनी ज्यावेळेस ऑर्डर केली, राज्य शासनाला सांगितलं की तुम्ही निधी द्या, वारकऱ्यांना सांगितलं, त्यांच्या प्रतिनिधींना, महाराजांना सांगितलं की तुम्ही नीट वागा, आणि पंढरपूर नगरपालिकेला सांगितलं की तुम्ही या सुविधा द्या. त्यावेळेस मग ते संडास असतील, ती युनिट्स असतील, ती पूर्ण झाले. मग 65 एकरामध्ये वारी भरायला सुरुवात झाली. हे कुणीही केलेलं नाही, त्यांनी कुणीही त्याचा प्रयत्न करू नये आणि त्याचा श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये. हे कोर्टाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने हे केलेल्या गोष्टी. पण हे करत असताना जागा सिलेक्शन कुणी केलं पाहिजे? पंढरपूर नगरपालिकेने केलं पाहिजे. कारण ते जे शौचालय बांधले, जी युनिट आहेत, त्याचा बारमाही उपयोग झाला पाहिजे. ते अशा ठिकाणी दिले गेले नगरपालिकेने आणि पर्यायाने नगरपालिका चालवणाऱ्या लोकांनी की जिथं कोणच जात नाही, वारी पुरताच त्याचा उपयोग होतो. इतर टायमाला तो दारूचा अड्डा किंवा चिल्लरपणाचे अड्डे होऊन बसलेले आहेत. अशा ठिकाणी केले की ते वापरातच नगरपालिकेच्या पंढरपूरच्या लोकांना येत नाही आणि येणाऱ्या भाविकांना सुद्धा येत नाही. तर हे जर इतकं बघितलं तर मला वाटतं हे बोलल तितकं कमी आहे. कारण मी तर इतकं दाखवायला लागलो हे सगळं. हे दाखवतानाची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे की तुमचे निवडणुकांचे, राजकारणाचे फळ, आरोप प्रत्यारोप, व्यक्तिगत गोष्टी इथं होतील. काल सुद्धा प्रणिता भालके एका भाषणामध्ये बोलताना म्हणाले की ही निवडणूक
भगीरथ भालके, लक्ष्मण पापरकर आणि प्रशांत परिचारकांची नाही. तुमच्या राजकारणाच्या कुस्त्या बाहेर खेळा. ही निवडणूक माझी शामलताईची इथल्या विकासाची निवडणूक आहे, ते आमच्या आम्ही बघतो. इतकी शहाणपणाची भूमिका प्रियंका भालके मांडत आहेत. कालच्या या बऱ्याच ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं लोकांमध्ये, तर आज सुद्धा लोकांना हे जे सत्ताधारी कोटींचे आकडे सांगितलेत ह्याच्याशी फार काय घेणं देणं नाही, कारण त्याचं मूलभूतच सुटलं नाही. त्याच्या दारात घंटा गाडी लवकर येत नाही, त्याचा कचरा घरातल्या घरात वास मारायला लागलाय. त्यामुळे त्याला काही लई मोठा इंटरेस्ट नाही तर कोटींच्या गोष्टी ऐकायला. त्याचं बेसिक आहे. आज सुद्धा जर तुम्ही जाहीरनामा बघितलं तर सत्ताधाऱ्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पुन्हा 400 कोटी, 500 कोटी, 200 कोटी हाच खेळ आहे. आणि भालकेंचा जाहीरनामा मात्र आम्ही तुम्हाला धूळमुक्त पंढरपूर करू, त्यासाठी योजना काय करू, आम्ही तुम्हाला महिला मिश्रित पाणी पिऊ देणार नाही, त्यासाठी स्वच्छ पाणी पाहिजे, त्यासाठी काय करू, आम्ही तुम्हाला नगरपालिकेच्या शाळा पुन्हा तयार करून देऊ, आम्ही महापुरुषांचे पुतळे सुशोभित करू, त्यासाठी वेगळी व्यवस्था ठेवू, त्यांची स्वच्छता करू, इथं उद्यानं, नाना नानी पार्क, ह्या सगळ्या गोष्टी करू, हे ते सांगतात. हे सगळं करण्यासोबतच पंढरपूरमधल्या ज्या काही महिला येतात त्या महिलांसाठी काही गोष्टी तिथं मांडल्यात. समाजाच्या अंगानं हा जाहीरनामा अतिशय चांगल्या पद्धतीने भालकेंनी मांडलाय आणि अतिशय बेसिक बोललेत. म्हणजे साधी मैदानावरची गोष्ट त्यांनी सांगितल्या. कुठेही कोटीचा आकडा त्या अख्ख्या जाहीरनाम्यामध्ये दिसत नाही. मुळात या दोन्ही जाहीरनाम्याचं कच्ची चिरफाड दीपक वाडदेकरांनी कशी करायची आहे आणि क्लोजिंग काय देणार, ही मुलाखत संपवत असताना संदेश काय? कसं आहे, मुळामध्ये आपण जर थोडंसं बघितलं तर आपल्या भारतामध्ये पितृसत्ताक किंवा पुरुष सत्ताक कुटुंब पद्धती आहे. त्याच्या अगोदर मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती. मातृसत्ताक कुटुंब पद्धती मी इथं सांगणार नाही, पण आपण दोन गोष्टी करू. 500 रुपये मला द्यायचे, भाजी आणायला सांगायची, मी माझ्या मनानं भाजी घेऊन येणार, मला 500 रुपये पुरत नाहीत, मी वरनं 100, 50, 150, 200 रुपये घालतो आणि ती भाजी घेऊन येतो. मी भाजी कशी घेतो, मी ती पेंडी केवढ्याला आहे, 10 रुपयाला आहे, 2 द्या, 20 रुपये दिले. ती बाई किंवा तो शेतकरी किंवा जो कोण तिथे विकणारा तो उचलतो, आपल्या पिशवीत घालतो. अशा पद्धतीने आपण भाजी खरेदी करतो आणि तीच 500 रुपये माझ्या बायकोला किंवा माझ्या आईला द्यायचे आणि त्यांना भाजी आणायला पाठवायची. तर ते माझ्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची निवडून आणतात ना, माझ्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची, आणि 400 रुपयात तेवढी भाजी आणतात. माझ्यापेक्षा 1-2 आयटम जास्त आणून. म्हणजे स्त्री ही मुळात काटकसरीनं कारभार चालवण्यासाठी आपण सगळेजण बघतोय. तुमच्या माझ्या आईनं, तुमच्या माझ्या पत्नीनं, आपल्या सर्वांच्या घरातल्या स्त्रीनं हे काटकसरीचा कारभार केलेला आहे. आज पंढरपूर नगरपालिकेमध्ये स्त्रियांसाठी रिझर्वेशन आहे. 5 वर्ष कारभार करत असताना खरं तर घरचा जसा कारभार स्त्री करते तसा काटकसरीचा कारभार त्या स्त्रीनं केला पाहिजे. ती निश्चित करणार आहे. आणि मगाशी मी म्हणल्याप्रमाणे क्वालिटी त्या भाजीला, जसं भाजीची क्वालिटी बघितली जाते त्या स्त्रीकडून, तशी कामाची क्वालिटी तपासली जाणार आहे. आणि ह्या 2 गोष्टी करत असताना, या 2 गोष्टी प्रणिती भालकेच करू शकतात, निश्चित 100% करू शकतात. हे गोष्टी करत असतानाच त्यांच्याकडे जी विजन आहे, त्यांनी जे कोटीतले आकडे सांगण्यापेक्षा या मूलभूत बेसिक गोष्टी सांगणं गरजेचं, आणि गरजेचं तेच आहे. का तर त्या मूलभूत गोष्टीच पाहिजेत. 200, 500 कोटी, 1000 कोटी आमच्या दारात, आमच्या घरात कोणाच्याही येणार नाहीत. महत्वाची गोष्ट काय आहे, ज्या मूलभूत सुविधा पंढरपूरकरांना पाहिजे त्या पंढरपूरकरांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी त्या स्त्रीनं तो कारभार केला पाहिजे. आज आपण जर बघितलं तर फायटर प्लेन सुद्धा महिला उडवायला लागली आहे. ह्या देशाचा कारभार महिला राष्ट्रपती, मागे एक प्रतिभाताई पाटील झाल्या, आता सुद्धा द्रौपदी मुर्मू या महिला आहेत. या देशाचा कारभार बघतायत. या देशाचं नेतृत्व इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधानांनी महिलेने केलेलं आहे. आज बघितलं तर आपण अंतरिक्षमध्ये अंतराळयानातून जाणाऱ्या महिला आहेत, बरं ग्रहावर महिला चाललेत. तर या महिला सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जात असताना, आपण इथं स्त्रीला वाव देत असताना कर्तृत्ववान स्त्री आपण पुढे आणली पाहिजे. आणि ती छबी फक्त प्रणितीताई भालकेंमध्ये दिसते आहे. आणि पंढरपूरकरांना संदेश जर मला काय द्यायचा असेल तर आपण थोडंसं बघितलं तर पंढरपूरमध्ये अजून एक दुसऱ्या गोष्टीची चर्चा आहे. आता अनेक मंत्र्यांचे आपण विषय ऐकतोय बातम्यांमधनं. कोणी म्हणतंय माझ्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत, कोणी म्हणतंय बाहेर झोपा लक्ष्मी दर्शन होणार आहे, कोणी म्हणतंय आमचाच मोरक्या तिथं मुख्यमंत्री म्हणून आहे. अशाच पद्धतीने पंढरपूरमध्ये कदाचित 1000, 2000, 3000 रुपये मताला वाटले जातील आणि ती मतं विकत घेतली जातील. आता कसं आहे की सामान्य कुटुंबातल्या लोकात ही काय नवीन राहिलेलं नाही. आता मुळामध्ये आपलं मत हे बहुमूल्य आहे. 5 वर्षातनं आपण एखाद्या गोष्टीसाठी मत देत असतो. मग आमदारकीला 5 वर्षातनं एकदा देतो, खासदारकीला 5 वर्षातनं एकदा देतो. तसं नगरपालिकेसाठी आपण 5 वर्षातनं एकदा मत देतोय. समजा 2000, 3000, 4000 रुपये समजा एका मताला दिले तर 2000 रुपये भागिले 365 दिवस जर केले तर साधारण 5 रुपये येतात. थोडं कमी जास्त होतील. आणि ते जर 5 वर्षासाठी डिवाइड केले तर रोज 1 रुपया,
मग रोज 1 रुपया घेऊन जर आपण मत विकलं आपलं आणि पुन्हा जर आपण ह्या सत्ताधाऱ्यांच्या नावानं जर ओरडायला लागलो की आम्हाला मोतारी नाही, आम्हाला संडास नाही, आम्हाला धूळ उडते, आम्हाला रस्ता नाही, आम्हाला पिण्याचं पाणी स्वच्छ नाही, आम्हाला कुठल्या सुविधा मिळत नाहीत, तर तो ओरडायचा अधिकार आपल्या ह्या नागरिकांना नाही असं मला वाटतं. पैसे किती देतीलच असं माझं मत नाही, पण देतील. 5,000 रुपये सुद्धा मताला देतील, पण ते 5,000 रुपये म्हणजे रोज 5 रुपये घेऊन, रोज 3 रुपये घेऊन तुमचं आमचं भलं होणार आहे का? त्याच्यामुळं पंढरपूरच्या सुज्ञ नागरिकांनी तो विचार न करता पैसे कुणी देऊ द्या, कुणी कष्टाचे देत नाही, घामातले देत नाही. आणि खरं आहे, घामाचा पैसा असा कुठेही कोणी वाटू शकत नाही. त्याच्यामुळे समजा जर तसं काही कोण द्यायला येत असतील तुम्हाला भेट म्हणून किंवा तुम्हाला लालूच म्हणून किंवा तुम्हाला प्रलोभन दाखवण्यासाठी म्हणून, तर तुम्ही निश्चित घ्या. पण सुज्ञ नागरिकांनी ह्या कॅल्क्युलेशन नुसार त्या पैशावर आपलं मत न विकता द्यायला आलाय तर तुमच्या आमच्यातनच लुटलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही घ्या, पण मत देताना प्रणितीताई भालकेंनाच द्या. का तर त्याच तुमचं आमचं भविष्य पुढे नेऊ शकतात, या पंढरपूरचं भविष्य पुढे नेऊ शकतात, या तीर्थक्षेत्राला 5 स्टारचा दर्जा पर्यंत नेऊ शकतात, येणाऱ्या भाविकांना सुविधा देऊ शकतात, येणाऱ्या नागरिकांच्या समस्या ऐकू शकतात, दीनदलित गोरगरीब दीनदुबळ्या लोकांच्या समस्या ऐकून घेऊ शकतात. एखाद्या अधिकाऱ्याला असेल, एखाद्या राजकारणाला असेल, भांडायची धमक ताकद फक्त प्रणिती भालके यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं सर्व पंढरपूर वासियांना मला हात जोडून नम्र आवाहन करायचं आहे की आपल्याला जर आपलं भविष्य पुढे न्यायचं असेल, या पंढरपूरचा चांगला कारभार बघायचा असेल, धूळमुक्त भयमुक्त पंढरपूर जर करायचं असेल, करप्शन मुक्त जर पंढरपूर करायचं असेल, तर डॉक्टर प्रणितीताई भालके ह्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे खाली उभारलेले सगळे 36 आहेत, पण एक बिनविरोध झालाय. त्यामुळे 35 नगरसेवक, जिथं जिथं तुम्हाला रिक्षा आणि त्याच्याबरोबर मग कुठं एखाद्या ठिकाणी सफरचंद असं काहीतरी चिन्ह आहे, त्या सर्वांना मतं देऊन तुम्ही सर्वांनी बहुमताने निवडून या पंढरपूरचा कारभार करायची संधी द्यावी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. खरं तर पहिल्यांदा चॅनलवर असं काहीतरी घडतंय की थेट एखाद्या उमेदवारासाठीची मतं अशा पद्धतीनं मागितली जात आहेत. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही परिवर्तनाची लढाई ज्याची त्यानं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आपापल्या अंगावर घेतली आहे. कारण ज्या पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये मागच्या अनेक वर्षांपासूनचे सत्ताधारी हे त्या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर सपशेल अपयशी ठरलेत. कुठल्याही पद्धतीच्या पायाभूत सुविधा नाहीत. आज कोट्यावधी रुपये आले म्हणून सांगितले जातात, पण ते गेले कुठे हा प्रश्न सामान्य पंढरपूरकरांना आहे. सुशिक्षित माणसांपासून ते अशिक्षित माणसांपर्यंत आणि गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत पंढरपुरातल्या सगळ्यांच्या समस्या समान आहेत. या पंढरपूरला कुणीतरी येऊन धुळीपासून मुक्त केलं पाहिजे. पण हे धुळीपासून मुक्त करणे म्हणताना ते म्हणतात की रस्त्याची कामं सुरू आहेत, पण मागचे 10-15 वर्ष झालं कामच कशी सुरू आहेत हा प्रश्न आहे. ती वन टाइम एकाच वेळी सगळी क्लोज का केली जात नाहीत? रस्ते पुन्हा उकरले तर ठेकेदाराला ते समजावून सांगून त्याला तंबी देऊन त्याला त्याचा मेंटेनन्स का करायला दिला जात नाही? त्यासाठी त्याच्याकडून का त्या ठिकाणी टक्केवारी घेतली जाते हा प्रश्न आहे. या पंढरपूर शहराला एवढ्या वर्षामध्ये तुम्ही मैला मिश्रित पाणी का पाचताय? विष्ठा मिसळलेलं पाणी माणसाला प्यावं लागणं ह्याच्यापेक्षा वाईट पाप काय असते ते का पाप करायला लागलाय? या पंढरपुरातल्या सर्वसामान्य गोरगरीब मुलांना शिकता यावे अशा नगरपालिकेच्या शाळा तुम्ही बंद पाडून स्वतःच्या शाळा का मोठ्या करायला लागल्या हा प्रश्न पंढरपूरमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. या पंढरपूर शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या प्रचंड मोठी आहे. जर तुम्ही उपनगरातून खाली आणि खालून उपनगरामध्ये गेला तर उभं आडवं पंढरपूर पास करायसाठी आज 1 तासाचा वेळ लागायला लागलाय, जो बहुमूल्य आहे. त्याचं तुम्ही काय करणार आहे? जिवंतपणाच्या इमारती आहेत, परंतु मरणानंतरच्या या स्मशानभूमीचं करायचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या पंढरपूरमध्ये गटारीची व्यवस्था ही बेसिक व्यवस्था आहे. आज कित्येक वेळा पावसामध्ये गटारींचं पाणी लोकांच्या घरात गेल्याच्या बातम्या आम्हाला करावं लागतात. हे कधी बदलणार आहे? आणि मग जर हे बेसिकच सुटलं नाही तर 200 कोटी 400 कोटी 500 कोटीचे आकडे नुसते ऐकून काय करायचे? यामुळे कुठेतरी पंढरपूरमध्ये अंडर करंट आहे. मी म्हणाल तसं यावेळा मंदिर परिसरापासून महावीर नगरापासून ते उपनगरातल्या सुशिक्षित माणसांपर्यंत आतूनच बदलाची भावना त्या ठिकाणी तयार झाली आहे. मला थोडंसं तुम्हाला थांबू वाटतंय. आता पंढरपूरकडे एवढा सुज्ञ झालाय की 70-80% लोक हे प्रणिती भालकेंना मत देण्यासाठी उत्सुक आहेत. फक्त लोकांमध्ये भीती एकच आहे, मशनीत काय घोटाळा होतोय काय. आणि दुसरा प्रश्न असा आहे, त्यांच्यावर टीका केली जाते की ते राहतात सरकोलीला. पण सरकोलीला जरी राहत असले तरी सकाळी 7 वाजता पंढरपूरमध्ये असतात आणि रात्री पुन्हा तुमचं आमचं सगळ्याचा कारभार बघून पुन्हा त्या घरी जातात. प्रत्येकाच्या सुखामध्ये, प्रत्येकाच्या दुःखामध्ये, प्रत्येकाच्या चांगल्या वाईट प्रसंगामध्ये उभारणारी महिला पुन्हा आज पंढरपूर तालुक्यामध्ये सर्व परिचित प्रणितीताई भालके या आहेत. अगदी. तर चला विचार करा ह्या सगळ्या गोष्टींचा. धन्यवाद.